कोण आहे? आई आहे, भाऊ आहे, बाप आहे, बहीण आहे, मित्र आहेत, नातेवाईक आहे, काम आहे, बिझनेस आहे, हे सगळं अलीकडं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्येच अडकावं लागतं. एक व्यक्तीचा जन्म होतो ना, तो जन्म होतानाच तो कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी म्हणून जन्माला येते. मग जन्म झाल्यानंतर तो वाढताना आणि मी पाहतो की बाळ, मग त्याच्यानंतर कुमार होतो, मग शिक्षण आहे, मग बिझनेस आहे, मग नोकरी आहे, मग लग्न आहे, मग कोणाचा तरी पती, कोणाची तरी पत्नी, अलीकडे सगळं हेच आहे. नवरा, बायको, लेकरं, आई, बाप, भाऊ जन्माला आल्यावर याच्यामध्येच अडकून पडलेले आहेत. याच्यात काय साहस आहे हो? लग्न करण्यामध्ये काय साहस आहे? आणि तुम्ही म्हणाल मी फार मोठं साहस केलं. काय केलं? मी लव्ह मॅरेज केलं. अरे त्याच्यात काय साहस आहे? मी आमकं केलं, त्याच्यात काय? जगात सगळीकडे होत आहे. साहस म्हणजे त्याच्या पलीकडचं काहीतरी आहे. आमेन. त्याच्या पलीकडचं आहे. मी नोकरी केली, तुझ्या नोकरीमध्ये तू 10,000 लोकांमध्ये सिलेक्ट झाला, मी 10,000 लोकांमध्ये इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झालो, पण 10,000 होते ना, ते पण कुठंतरी साहस करणार, त्यांनाही नोकरी लागणार आहे. एक्स्ट्रा याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जीवन आहे. आमेन. आणि येशू शिष्याना ते शिकवतो, पलीकडे जाऊन जगायला शिका. हालेलुया. याच्या पलीकडे काहीतरी एक्साइटमेंट आहे. आमेन. कुटुंब, नातेवाईक याच्यामध्ये काही एक्साइटमेंट नाहीये. काही लोक त्याच्यामध्येच अडकून पडले. सुसाईड केलं का? नवऱ्याने धोका दिला, लेकराने धोका दिला, मरून गेलं. अरे काय एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट पुढे आहे जीवनाच्या, त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला जगायचं आहे. हालेलुया. आणि पलीकडे जाण्यासाठी येशू शिष्याना म्हणतो, आता पलीकडे जाऊ. म्हणजे काय? लिमिटच्या बाहेर तुम्ही या. आमेन. मर्यादेच्या बाहेर तुम्ही या. हालेलुया. अलीकडचं जीवन जगाल त्याला मर्यादा असेल, पण येशू बरोबर पलीकडे जाल तर ते अनलिमिटेड लाईफ आहे. आमेन. मर्यादेच्या पलीकडचं जीवन आहे. साहसभरी जीवन असणार आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये रोमांच असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पलीकडे जायला शिकाल ना, पलीकडे जात असताना तुमच्या आणि तुमची स्वप्न, तुमच्या सेवा, तुमचा विश्वास, या सगळ्याच्या मर्यादा तुटणार आहे. हालेलुया. या सगळ्याच्या मर्यादा तुटणार आहे. तेवढं चाकोरीबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. मला नोकरी लागली, मग 50,000ची नोकरी, मग 60,000ची नोकरी, आणि त्याला मर्यादा आहे. पण अमर्याद जीवन कसं? उपासक दावीद उपासना करता करता राजसिंहासनावर बसतो. आमेन. राजसिंहासनावर बसून तो स्वस्त राहत नाही. त्याला माहिती माझं सिंहासन अढळ असलं पाहिजे. आणि मग त्यानं प्रार्थना केली आणि दाविदाच्या कुळातनं ख्रिस्ताचा जन्म झाला. अनलिमिटेड पलीकडचं जीवन तो जगले. आमेन.